नमस्कार. बऱ्याच लोकांनी मला अधिक मासाबद्दल काय उपासना करावी, काय आराधना करावी याची माहिती द्या, अशी विनंती केली. तर त्यानुसार मी तुम्हाला थोडक्यात माहिती आज देतो आहे. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येत असतो साधारणतः. यावर्षी हा साधारण 17 मेला सुरू झाला आहे आणि 15 जूनला संपणार आहे. हा अधिक मास भगवान विष्णूंना, श्रीहरीला अर्पण असतो. तर या अधिक मासामध्ये तुम्ही विष्णूचं, मूळ विष्णू रूपाचं किंवा विष्णूचे जे अवतार आहेत, राम असेल, कृष्ण असेल, वामन असेल, विठ्ठल असेल, बालाजी असेल, विष्णूच्या कुठल्याही अवतारातल्या देवाची आराधना, साधना केली, तर ती अतिशय उत्तम मानली जाते. लक्षात घ्या, भगवान विष्णू हे मुक्तीसोबत भक्ती आणि त्याचसोबत चांगल्या मार्गाने भोग प्रदान करणारी सुद्धा देवता आहे. त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये धनधान्य प्राप्त करण्यासाठी मेहनत तर करावीच लागणार आहे. पण त्या मेहनतीला अध्यात्माची जोड मिळावी म्हणून तुम्ही अधिक मासात जितकं जास्त विष्णूचं कराल तितकं चांगलं. मग काय करू शकता? तर तुम्हाला जर खूपच डीप संस्कृत येत असेल, म्हणजे खोल संस्कृत येत असेल, तर तुम्ही रोज एक गजेंद्र मोक्षाचा पाठ करू शकता. गजेंद्र मोक्षाचा रोज एक पाठ जरी तुम्ही अधिक मासात केला, तरी सुद्धा तुमच्यावर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते. मोठ्यातलं मोठं संकट तुम्ही टाळू शकता. तुम्हाला जर एवढं कठीण संस्कृत येत नसेल, तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करू शकता. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो, की आम्हाला विष्णू सहस्त्रनामाला एवढा वेळ देणं शक्य नाही किंवा एवढंही संस्कृत येत नाही. तर ठीक आहे, तुम्ही रामरक्षेचा एक पाठ करा, तोही चालेल. तेही शक्य नसेल, तर जो भगवान विष्णूंचा 12 अक्षरी मूळ मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या मूळ मंत्राचा तुम्ही रोज एक माळ जप केला, तरी देखील चालू शकतं. संपूर्ण महिनाभर काहीही जमलं नाही, तरी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जप करणं सफिशियंट आहे. आता काहींना तेही देखील शक्य नसेल, तर प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण असतोच असतो. तुम्ही त्या बाळकृष्णाला एक तुळशीचं पान जरी रोज अर्पण केलं, तरी सुद्धा चालू शकेल. काही हरकत नाही. शालिग्रामाला एक तुळशीचं पान अर्पण केलं, तरी सुद्धा चालेल, चालू शकतं. आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जप करणं. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर हा भगवान विष्णूंचा 12 अक्षरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा त्यांचा डायरेक्ट टेलिफोन नंबर आहे. म्हणजे यांनी ते तुमच्याशी पटकन संपर्कात येतात, जोडले जातात आणि जसं-जसं तुम्ही हा जप करत आयुष्यात पुढे जाल, तसं-तसं तुमच्या लक्षात येईल, की आयुष्यात तुम्हाला प्रगतीसाठी योग्य मार्ग दिसेल. त्याच्यानंतर तुमची प्रगतीत येणारी, आर्थिक प्रगतीत येणारी संकटं बाधा जातील. तर एवढं तुम्ही केलं या अधिक मासात, तरीसुद्धा पुढची 2-3 वर्ष धनधान्यांनी तुम्ही समृद्ध राहाल. सुदर्शन ज्योतिष मार्गदर्शन केंद्र नाशिक. धन्यवाद.